रामदासांचा काळ 16व्या शतकातला. संत रामदासांनी दासबोध लिहिला आणि जीवन कसं जगावं याचं एक व्यवहार्य अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. रामदास जन्माला आले तेव्हा जगाची लोकसंख्या साधारणतः 55 ते 60 कोटी होती आणि भारताची लोकसंख्या साधारणतः जो आकडा आत्ता अस्तित्वात आहे त्याच्यानुसार साधारणतः 15-1 कोटीच्या आसपास असावी. मी हे सगळं तुम्हाला अशा करता सांगतोय की तेव्हा दुष्काळ होता, तरी देखील रामदासांनी आग्रह धरला तो शस्त्र आणि शास्त्र संपन्न असलेला समाज निर्माण करायचा, म्हणून त्यांनी कोदंडधारी रामाची पूजा अर्चा चालू केली आणि त्याचबरोबर संपूर्ण भारतभर फिरून 1100 मठांची स्थापना केली. आणि या मठातनं काय व्हायचं तर या मठातून शास्त्र शिक्षण जसं दिलं जायचं त्याहीपेक्षा सुद्धा अधिक शस्त्राचं शिक्षण दिलं जायचं. बलोपासना आणि एक जाज्वल्य असा विचार पेरला जायचा. वेळ लागला, पण जेव्हा स्वातंत्र्याला पुढं गरज लागली तेव्हा क्रांतिकारक निपजले ते अशाच आखाड्यातून निर्माण झालेल्या बलोपासनेतून आणि विचारांच्या संवर्धनातून. अजूनही रामदास रिलेव्हंट का वाटतात तर त्यांच्या दासबोधामध्ये एक अतिशय सुंदर असा विचार मांडलेला आहे. एके ठाई बैसोनी राहिला, नीट ऐका, एके ठाई बैसोनी राहिला तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेट द्यावी. म्हणजे घरी बसून कामं होत नाहीत आणि घर कोंबडे असल्याने राज्य चालवता येत नाही. आजच्या काळासाठी हे खूपच काहीसं आपल्या आजूबाजूला घडतंय असं वाटतं, नाही? विचार करा. NB मराठी, आवाज नव्या भारताचा.